पहिला चेंडू टाकण्याचा चांगला प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू पंचांकडनं फक्त एक धाव घोषित. धाव संख्या झाली 1 चेंडू 1 धाव. सानवी संघर्षचे संघ मालक या ठिकाणी मंचावरती उपस्थित दत्ता भाऊ कांबळे आपल्या संघाची मॅच बघताना पंच वाईट करार आणि धाव संख्या झाली ती 2 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू ऋतिकचा सामना करेल रोहन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगलं आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या झाली 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा पंचांकडनं हात खोलण्यात आलेले आहेत आणि वाईट करार दिला चेंडूला. धाव संख्या झाली ती 2 चेंडू 4 धावा. मारण्याचा प्रयत्न चांगला होता गणेशचा पण ऋतिकच्या हातामध्ये चेंडू थांबला आणि निर्धाव चेंडू म्हणता येतील. 3 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षण कुमारच्या हस्ते या ठिकाणी चांगला झाले. धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंच निर्णय कळवायचा आहे. पंच दत्ता बाद. पूर्ण घाई केली या ठिकाणी आणि आपला विकेट गमवावा लागला गणेशला. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जर गेल्या सामन्यात अशी गोलंदाजी ऋतिककडनं झाली असते तर आपला संघ गेला सामना विजयी झाला असता. कुठेतरी थोडीशी चूक आपल्या लक्षात येते ऋतिकच्या, हे महत्वाचं आहे. आणि 4 रन पण 4 चेंडू पण 4. पहिल्या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. सानवी इंडियन संघाचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातोय ऋतिकला. त्याच पद्धतीची देहबोली आपल्याला दिसते. फक्त हार्दिक पांड्या प्रत्येक IPL सीझनला गर्लफ्रेंड बदलतो, तेवढं तो करू नको. आणि सुरुवात होते सामन्याला पुन्हा एकदा. ऋतिकचा पहिला चेंडू आणि बाद. ह्याच गोलंदाजीची गरज होती गेल्या सामन्यामध्ये पण काही सांगता येत नाही. बॉल झाले 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जर RCB विरुद्ध अशीच गोलंदाजी ऋतिकने केली असती तर त्यांचा संघ गेल्या सामन्यात विजयी झाला असता. कुठेतरी चूक लक्षात आली. चूक सुधारवण्याचा प्रयत्न ऋतिककडनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील निखिल आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू फेकला गेलाय. पंचांकडनं एक धाव घोषित. बाद होता होता राहिला तो निखिल. जर कॅच पकडली असती तर बाद झाला असता. मिस कॅच या ठिकाणी झालेली आहे. एका षटकाकडे धाव संख्या झाली ती 5. 12 चेंडू शिल्लक. दुसरं षटक कर्णधार कोणाकडे सोपवतो ते बघायचं आहे. प्रणय वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो प्रणय. चांगला मारलेला चेंडू खेळाडूच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू म्हणता येईल या ठिकाणी. रोहन प्रणय टाकतो चेंडू आणि ऋतिकच्या हातामध्ये चेंडू आणि मिसफिल्ड. 4 धावांचं भुगतान करावं लागेल या ठिकाणी. मोबदला द्यावा लागेल 4 धावांचा मिसफिल्डच्या बदल्यामध्ये. आणि धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते 9. 2 चेंडू 9 धावा. 9 पहिल्या ओव्हरमध्ये 5 होत्या.
आत्ता कुठेतरी फील्ड चांगली होताना दिसते ऋतिक कडनं आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. धावसंख्या मात्र मात्र स्थिरावलेली 9 वरती. मारलेला चेंडू बाद. पंच निर्णय कळवायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. अर्जुन तिसरा पंच संदीप लोहार यांना विनंती आहे की तिसरा पंचाची जबाबदारी त्यांनी पार पाडायची आहे. संदीप लोहार. बाद घोषित होते या ठिकाणी निखिल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रणय याची. कुठेतरी तो जलवा सकाळपासून मिसिंग होता आणि आता होताना दिसतोय. पहिला गडी बाद करण्यात यश मिळवलंय प्रणयने. सुरुवात होते सामन्याला. प्रणयचा चेंडू सामना करेल तो गौतम. मारलेला चेंडू टॅपच्या स्वरूपात कॅमेरामॅन कडे आणि पंचांकडे एक धाव घोषित. धाव संख्येत धाव संख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू प्रणयचा. नो चेंडू पंचांकडनं आणि धाव घेण्यामध्ये अपयश या ठिकाणी येत आहे गौतमला. धाव संख्या झाली ती 11. पुढचा चेंडू आणि बाद. 2 गडी बाद केलेत प्रणयने. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फक्त अवांतर चेंडू आला आणि 2 गडी बाद केलेत प्रणयने. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि धाव संख्या झाली ती 11. शेवटचं षटक. शेवटचं षटक या ठिकाणी लव. विपुल लव आणि शेवटचा षटक घेऊन येतो तो लव. शेवटचं षटक लवचा सामना करतो तो रोहन आणि पहिला चेंडू पंचांकडनं हात खोलले गेला. अवांतर चेंडूचा इशारा वाईट करार दिला चेंडूला. धावसंख्या झाली 12. कुठली कुठली टीम आहेत आता? आरसीबी आणि अद्विक शेट या दोन्ही संघांना विनंती राहील की त्यांनी मैदानात उपस्थिती दाखवायच्या. पुढचा सामना तुमचा आहे. नाणेफेकीच्या कॉल साठी यायचा आहे. आरसीबी आणि अद्विक शेट हे दोन्ही संघ. डॉट गेला ना. पुढचा चेंडू लवचा सामना करतो रोहन. मारण्याचा प्रयत्न आणि चांगली फील्ड या ठिकाणी म्हणता येईल. निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 12 वरतीच थांबली. 2 चेंडू झाले आहेत लवचे. पुढचा चेंडू लवचा सामना करेल तो रोहन. चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावण्याचा प्रयत्न आणि धावचित वाद होतो तो विपुल. पॅव्हलियन मध्ये परततोय विपुल. तीन चेंडू.
पहिला वाईट 2 डॉट आणि 1 विकेट. पुढचा चेंडू लवचा सामना करतो रोहन. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल लव तर्फे. चार चेंडू झालेले आहेत. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. सामना करतो रोहन. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 12 वरती. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पंच निर्णय कळवायचे. पंच निर्णय कळवायचे. 4 धावा पंचांकडून या ठिकाणी घोषित. धावसंख्या झाली ती 16. धावसंख्या होते 16. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू लवचा. सामना करतो रोहन. चांगला चेंडू आणि बाद. सतरा धावांचा टार्गेट असेल सानिव इंडियन्सच्या संघाकडे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आरसीबी आणि आद्विक शेट या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील त्यांनी मंचाच्या बाजूला यायचं आहे जेणेकरून नाणेफेकीचा कॉल जिंकता येईल. आरसीबी आणि आद्विक शेट या दोन्ही संघांनी लवकरात लवकर यायचं आहे. आपल्या नाणेफेकीचा कॉल जिंकवण्यात येईल. सामन्याला सुरुवात करून घ्यायची. सानवी संघर्ष आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. सामन्याला उशीर होते याची नोंद घ्यायची आहे. भरपूर सामने शिल्लक आहेत. नाणेफेकी झाली का? कोणी जिंकलेले? आरसीबी. निर्णय कळवून ठेवायचा आताच. आद्विक शेट आणि आरसीबी यांच्यात होणार पुढचा सामना. नाणेफेकीचा कॉल आरसीबीने जिंकलेला आहे. निर्णय अद्याप त्यांनी कळवलेला नाहीये. निर्णय कळवून ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर सजवा. सामन्याला सुरुवात होताना रोहन पहिलं षटक हाताळतोय. कर्णधार आणि ऋतिक फलंदाजीसाठी आलाय. सलामीसाठी ऋतिक आणि कृष्णा. 17 धावांचं आव्हान असणार आहे 18 चेंडू मध्ये. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धाव. आणि चांगला चेंडू म्हणता येईल या ठिकाणी. कुठेतरी हुलकावण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू चांगला पडला. रोहनने आपली लाईन सोडली नाही. निर्धाव चेंडू म्हणता येईल. पुढचा चेंडू रोहनचा सामना करतोय ऋतिक. सुरू करा सामना. ऋतिक 2 चेंडू झालेले आहेत. ऋतिक सामना करतो रोहनचा. मारलेला चांगल्या पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि 1 धाव.
धावसंख्या झाली ते 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा तोच प्रयत्न होता. निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल. 4 चेंडू 2 धावा. अवांतर चेंडूचा इशारा पंचांकडनं निसंकोचपणे या ठिकाणी वाईट करार देण्यात आलेला आहे आणि धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 3. 4 चेंडू 3 धावा. आणि बाद. चांगली गोलंदाजी या ठिकाणी रोहनकडनं पाहायला मिळाली आणि ऋतिकला बाद केलाय. लव. ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी येतो तो लव. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला रोहनचा सामना करेल तो लव. नव्याने आलेला फलंदाज लव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान फारसं मोठं नाहीये पण गोलंदाजी जर भेदक होत असेल तर छोट्यातलं छोटं आव्हान ही मोठं वाटतं. चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी गौतम कडनं. निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिरावलेली. फक्त 3 धावा झालेल्या आहेत. आकाश माने दुसरं षटक घेऊन येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रोहनकडनं पाहायला मिळतंय. आकाश माने दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी आणि स्ट्राईक करतो कृष्णा. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती या ठिकाणी आकाशकडनं पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव. पंचांकडनं नोचा इशारा. नो करार दिलाय. नो +1. आताच्या 2 धावा. 5 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 5 धावा. दोन चेंडू 5 धावा झालेले आहेत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी रोहनकडनं पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू म्हणता येईल. प्रत्येक धाव वाचवणं हे आपल्या संघासाठी फायदेशीर ठरेल. हे कर्णधार म्हणून त्याचं कर्तव्य तो चोखपणे बजावताना आपल्याला रोहन आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि बाद. कृष्णा अतिघाई संकटात या म्हणीप्रमाणे बाद झालाय. संघाला गरज असताना आपली विकेट देणं ही खूप मोठी चूक ठरू शकते आपल्या संघासाठी. 4 चेंडू झालेले आहेत.
8 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक. बारा धावांची गरज आहे. आफताब 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि चांगला चेंडू मिस केलाय आफताबनी. आणि मारलेला चेंडू पंचांकडनं चौकार घोषित. धाव संख्येत वर धाव संख्या झाली ती 9. 8 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल ना 7 6 मध्ये 8 ची गरज आहे. टीम मालक संघ मालक या ठिकाणी उपस्थित सामना पाहण्यासाठी आपल्या संघाचा लहान पोरांना इथून खाली उतरवायचं आहे. मॅनेजमेंट टीम शेवटचं षटक निर्णायक ठरणार आहे या सामन्यासाठी. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असणार आहे सानवी इंडियन्स या संघाला. सहा चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे सानवी इंडियन्स या संघाला. जयंतकडे जबाबदारी दिली शेवटच्या षटकाची. कृष्णा लव स्ट्राईकला लव नॉन स्ट्राईकला तो आफताब. खणखणीत एक चौकार या ठिकाणी आफताबकडनं शेवटच्या चेंडूमध्ये आला होता. जबाबदारी पूर्णपणे जबाबदारीचं षटक या ठिकाणी जयंतच्या हातात दिलेलं आहे. आणि लव तितक्या जबाबदारीने आपल्या संघासाठी धावा गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि रोहनच्या हातात चेंडू. 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडनं 1 धाव घोषित फक्त. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 7 धावा. जयंत करतो गोलंदाजी आपल्या संघासाठी शेवटचं षटक टाकत असताना. आणि या ठिकाणी संघाला गरज असताना लवने आपली विकेट दिली. चुकीचा निर्णय या ठिकाणी म्हणता येईल. घाई केली. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू कळाला नाही आणि कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना जयंत या ठिकाणी आपल्याला दिसतोय. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. आणि महेश या ठिकाणी लव यांच्या जागेवरती. महेश 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण निर्धाव चेंडू म्हणता येईल. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. आणि बाद सानवी संघर्ष या संघाच्या संघ मालकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत असताना या ठिकाणी 1 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सामना पूर्णपणे सानवी संघर्ष या संघाकडे. आणि बाद सामना सानवी संघर्ष या संघाने या ठिकाणी जिंकलेला आहे. अंजी शेवटच्या चेंडू मध्ये षटकार ठोकून बाहेर. पुढचा सामना आरसीबी
आणि अद्विक शेठ. आरसीबीने निर्णय कळवायचा आहे. आरसीबी संघ निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.